नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 12वी मराठीमधील चौथी कविता रे थांब जरा आषाढ घना. खरं तर याच्या आधी आपण श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशा प्रकारे श्रावणावरच्या कविता पाहिलेल्या आहेत, पावसावरच्या कविता पाहिलेल्या आहेत, अगदी अनेक ऋतूमधल्या कविता आपण पाहिलेल्या आहेत. पण आषाढ महिन्यावरती केलेली ही कविता क्वचितच पाहायला मिळते. आणि नेमके या कवितेमध्ये कवींना काय सांगायचं आहे आणि कशा पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये हिरवळ असते किंवा एक वातावरण असते, एक निसर्ग सौंदर्य असतं, त्याचं वर्णन या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंटरेस्टिंग वाटतंय ना? खरं तर पावसाळा कोणाला आवडत नाही, सगळ्यांना पावसाळा आवडतो, पावसामध्ये भिजायला आवडतं. आणि साधारणतः जेव्हा मे महिन्यामध्ये प्रचंड गरमी असते तेव्हा आपण वाट बघत असतो की पावसाळा कधी येणार आणि मग ते आल्यानंतर जे काही निसर्ग सौंदर्य असतं ते कसं आहे, ते कसं अनुभवू शकतो आपण, हे सगळं या कवितेमधून पाहायला मिळेल. चला तर कविता पाहायला सुरुवात करूया. कवींचं नाव आहे बा भ बोरकर. जन्म 1910 ते मृत्यू 1984. श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित, म्हणजे त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार दिलेला आहे. कवितेचे संस्कार लहानपणापासूनच मोस्टली त्यांच्या ज्या काही कविता असतात तर त्या निसर्ग कविता असतात, म्हणजे निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. तर जेव्हा आपण एखाद्या कवीच्या किंवा कवयित्रीच्या कविता वाचतो तेव्हा त्या विषयातून आपल्याला कळतं की नेमकं त्या कवितेचं नेमकं त्या कवीचं व्यक्तिमत्व कसं असेल किंवा त्या कवीचे विचार कसे असतील. तर त्याच पद्धतीने ज्या प्रकारे बा भ बोरकर यांचं लेखन आहे त्यावरून नक्कीच कळू शकतं की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं. त्यानंतर पुढे असं आहे की 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला. त्यांचे गीतार, चैत्र पुनव, चांदनवेल, कांचन सध्या, अनुरागिनी, चिन्मयी हे काव्यसंग्रह आहेत. नावावरूनच आपल्याला कळतं की मोस्टली ज्या कविता आहेत तर त्या निसर्ग कविता आहेत. त्यानंतर पुढे आहे कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्यांचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रह आहेत. तसेच मावळता चंद्र, अंधारातली वाट, भाविण, प्रियदर्शिनी, समुद्रकाठची रात्र इत्यादी अनेक प्रकारचे ललित साहित्य देखील प्रसिद्ध आहे. त्यांच्या सासाय या कोकणी काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. लेखकांचा परिचय पाहून झाला. आता आपण आपल्या कवितेला सुरुवात करणार आहोत. निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या रे थांब जरा आषाढ घना या कवितेमध्ये काव्यही तितकेच ओतप्रोत भरलेलं आहे. ओतप्रोत म्हणजे काठोकाठ भरलेलं आहे. आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेले आहे. तर खरं तर कवींना असं म्हणायचं आहे की आषाढ महिन्यामध्ये इतकं चांगलं वातावरण असतं किंवा इतकं चांगलं हवामान असतं, इतकी सुंदर हिरवळ असते की आषाढ महिन्याने स्वतःच जरा थांबावं आणि त्या महिन्यातलं किंवा आपल्याच या महिन्यामधलं जे वातावरण आहे तर ते अनुभवावं. निसर्गामध्ये त्यानेच घडवलेली रंगीबिरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटतं. आणि कवीला असं वाटते की आषाढ महिन्यामध्ये जे काही वातावरणामध्ये बदल होत आहेत, कारण त्याच्या आधी चैत्र असेल, वैशाख असेल, साधारणतः खूप जास्त कडक ऊन वगैरे असतं आणि तेव्हा हे सगळं जे हिरवं पाहायला मिळते, हिरवळ पाहायला मिळते ती त्याच प्रकारे नसते किंवा तितकं सुंदर असं सगळं काही नसतं. पण जसं आषाढ महिना जवळ येईल, श्रावण महिना असेल तर त्या कालावधीमध्ये हे निसर्ग सौंदर्य खुललेलं असतं. तर थोडंसं तू थांब, आषाढाला कवी म्हणतात की थोडंसं तू थांब आणि या सगळ्या गोष्टी पहा की किती सुंदर झालेलं आहे सगळं निसर्ग असेल किंवा सगळा आसपासचा परिसर असेल. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतली हिरवीगार शेते, शेतामध्ये चाललेली अवते, अवते म्हणजे नांगर, वेळूंची बेटे, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई हे सगळं काही निसर्ग सौंदर्य आषाढ मेघांना किंवा आषाढाला मनसोक्त अनुभवता येईल. म्हणजे इतकं सुंदर निसर्गता कालावधीमध्ये असतो की इतकं सगळं तुला अनुभवता येईल. त्यामुळे तो थोडंसं थांब. रत्नजडित पंखांच्या फुलपाखरांचे थवे असतात, पाण्यामध्ये सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीच्या मिट्ट काळोख्यामध्ये चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी सुद्धा सुसंवाद साधता येईल असं कवी म्हणतात. आणि कवींचं हेच म्हणणं आहे की आषाढ मेघांनो किंवा आषाढ महिन्यामधले जे काही ढग आहेत तर तुम्ही थांबा आणि हे सगळं अनुभवा. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनांमुळे कवितेमधील जे काही वातावरण आहे ते अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले आहे. अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार
कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीमधील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेमध्ये निर्माण केलेले जे काही माधुर्य आहे त्याचा आस्वाद घेऊन आपण चकित होतो. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. आषाढ घना म्हणजे काय? आषाढामधले जे ढग आहेत, तर इथे बघा चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते की कवी जे आहेत तर ते आकाशाकडे असं बघून त्या आषाढ घनांना उद्देशून म्हणतायत की रे आषाढ घना, थांबा जरा, म्हणजे विनवणी करतात की थांबा जरा, बघू दे दिठी. दिठी म्हणजे दृष्टी किंवा नजर, भरून तुझी करुणा. करुणा म्हणजे काय? तर दया. तर ते असं म्हणतात आषाढ घनाला विनंती करून की हा आषाढ घना, तुम्ही जो काही चमत्कार केलेला आहे किंवा तुम्ही जी काही करुणा केलेली आहे ती तुमच्या डोळ्यांनी तुम्हीच पहा, थोडं थांबा आणि हे सगळं पहा तुम्ही. म्हणजे तुमच्यामुळे जो काही आपला निसर्ग फुललेला आहे किंवा निसर्गामध्ये जो काही चमत्कार पाहायला मिळतोय, जे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते, तर तुम्ही जरा थोडा वेळ थांबून ते पहा. तुमच्या कृपेची जी काही सावली आहे, जी या सृष्टीवरती झालेली आहे किंवा तुमची कृपा जी या सृष्टीवरती झालेली आहे, त्याच्यामुळेच हा निसर्ग बहरलेला आहे. आणि शेतांमध्ये जे काही आता अर्थात आपण साधारणतः पेरणी वगैरे केल्यानंतर शेतकरी पावसाची वाट पाहत असतो आणि साधारणतः आषाढामध्ये वगैरे पावसाला छान अशी सुरुवात होते किंवा छान पाऊस पडू लागतो. तर त्यामुळे शेतामध्ये जे काही बियाणं वगैरे पेरलं असेल ते आता छान उगवत आहेत, त्यांची आता छान रोपं खुललेली आहेत. तर तुमची जी ही काही करुणा आहे किंवा तुम्ही जे हे छान चमत्कार केलेला आहे, तर हा तुम्हीच तुमच्या डोळ्यामध्ये साठवून घ्या, तुमची नजर त्याच्यावरती फिरवा. तर अशा पद्धतीने कवी जे आहेत तर ते आषाढ घनांना विनंती करतायत. पुढच्या कडव्यामध्ये आपण पाहतोय, कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ मातीमधली औदे, इंद्र नीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना. पाचू म्हणजे काय? रत्न. आता या ठिकाणी हिरव्या रंगाचे पाचू असं आपण म्हणणार आहोत, जे काही रोपं उगवून आलेली आहेत किंवा जे काही शेतांमध्ये छान असं धनधान्य खुलून आलेलं आहे, तर त्यांना असं म्हटलेलं आहे की ते हिरव्या रंगांची पाचूच आहेत. पाचू म्हणजे रत्न. तुम्ही बघितले असतील, बरेच लोक अंगठीमध्ये घालतात बघा ते खडे किंवा ते रत्न वगैरे, तर त्या प्रकारची जी काही हिरव्या रंगाची पाचू आहेत, तर त्या प्रकारे शेती छान उगवलेली आहे. प्रवाळ म्हणजे लाल रंगाचे रत्न किंवा त्याला आपण पोवळे असं पण म्हणतो. इंद्र नीळ, नीळ म्हणजे निळ, तर निळ्या रंगाचं रत्न किंवा ते निळ्या रंगाचा जो काही खडा असतो, हिरा असतो, तर तो त्याला आपण म्हणतोय असं. अवते म्हणजे आपलं नांगर जे आहे तर ते. वेळूंचे बेटे म्हणजे बांबूची वने. आणि पदविन्यास खुणा म्हणजे पाऊल खुणा. तर हे सगळे शब्दार्थ आहेत. आता आपण ह्याचा नीट अर्थ बघणार आहोत. तर साधारणतः असं म्हटलं जातंय की या पावसामुळे किंवा तुम्ही बरसल्यामुळे जी काही बियाणं वगैरे पेरलेली होती त्यांची रोपं बनलेली आहेत हिरव्या पाचूंप्रमाणे. त्यासोबतच निळे जे आहे सगळीकडे आपण बघतोय की जी आपली प्रवाळ मातीमधली म्हणजे जी आपली लाल माती आहे, लाल रत्न ज्याला आपण म्हणतो, लाल माती आहे, त्याच्यामध्ये नांगर फिरू लागलेले आहेत. निळी वेळूंची बेटे पसरलेली आहेत सगळीकडे. आणि हे सगळं झालेलं आहे तुमच्याच पाऊल खुणांमुळे किंवा तुम्ही आल्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळेच शक्य आहे. त्यामुळे तुम्ही जरासं थांबा आणि हे सगळं जे काही सौंदर्य आहे, निसर्ग सौंदर्य आहे, तर ते पहा. त्यानंतर पुढे असं म्हटलं जातंय की रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी. सोन चंपकी म्हणजे सोन चाफा. लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरुणी बघती पुन्हा पुन्हा. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की तुमच्या येण्याने किंवा तुम्ही आल्यामुळे केतकी, केवड्याचं जे काही फूल असतं त्याला आपण केतकी म्हणतो, तर त्या फुलाचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. फुटे फुली ही सोन चंपकी म्हणजे चाफ्याच्या ज्या काही कळ्या आहेत तर त्या पण फुललेल्या आहेत, त्यांना पण कळ्या फुललेल्या आहेत आणि ती फुलं पण फुलतायत. लाजून या जाईच्या लेकी म्हणजे जे काही जाईची फुलं आहेत, तर या ठिकाणी बघा तुम्हाला सोनचाफा पाहायला मिळतोय, जाईची फुलं पाहायला मिळत आहेत. तर जी काही जाईची फुलं आहेत ती पण फुललेली आहेत आणि लाजून तुमच्याकडे ती चोरून चोरून बघतायत. ठीक आहे. सो पुन्हा पुन्हा ते कळ्या ज्या आहेत ते लाजून लाजून बघतायत आणि आषाढ मेघांनो किंवा आषाढ घनांनो तुम्हाला ते चोरून चोरून पाहतायत. तर ते हे सगळं फुललेलं जे आहे किंवा हे सगळं जे निसर्ग सौंदर्य आहे ते पाहण्यासाठी तुम्ही थांबा. त्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये असं आहे की उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर, वाहू देया तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. म्हणजेच काय की गगन म्हणजे आपलं आकाश, त्यानंतर घडी म्हणजे काय? वेळ, थोडा वेळ किंवा थोडासा वेळ. आसर म्हणजे जी काय ऊन पाऊस पाहायला मिळतो आपल्याला, म्हणजे त्या काळामध्ये थोडंसं ऊन असतं, थोडंसं पाऊस असतं, तर ते जे सगळं पाहायला मिळते तर ते. वासरमणी म्हणजे आपला सूर्य जो आहे. आणि हळदुव्या म्हणजे काय? हळदीच्या रंगाचा जो काही सूर्यप्रकाश पसरलेला आहे. तर अशा पद्धतीने सगळ्याच त्या स्थितीमध्ये जे काही वातावरणामध्ये होत असतं तर त्या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे.
तर आषाढ घना या भूतलावरती तू जेव्हा येतोस ना तसंच ये बरं, म्हणजे ज्याप्रमाणे तू येतोस की नाही दरवर्षी त्याप्रमाणेच तू ये. थोडा वेळ का होऊ दे, तू ये तरी आमच्याकडे. तुझे गगन उघड, म्हणजे तू हळूच आमच्याकडे ये, घटकाभर विश्रांती घे, खाली ये. तुझे वासरमणी, म्हणजे जो काही प्रकाश आहे किंवा जे काही प्रकाशाची किरणं आहेत, सूर्याची किरणं आहेत, तर ती भूमीवरती पडू दे. म्हणजे खूप पाऊस येत असेल तर थोडासा तू थांब, थोडंसं तू आमच्याकडे ये, म्हणजे थोडंसं थांब आणि ती जी किरणं आहेत तर ती पडू दे. थोडंसं तू साईडला हो आणि त्यातून किरणं येऊ देत, थोडंसं ऊन येऊ दे. तुझी हळदुवी जी काही पिवळे पिवळे उन्हाची किरणं आहेत तर ती पण आमच्यावरती पडू दे. म्हणजे हळदीसारखी किरणं जी आहेत तर ती पण आमच्यावरती पडू दे. त्यामुळे सुद्धा आम्हाला नवीन किमया अनुभवायला येईल. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा अशा प्रकारे ऊन पावसाचा खेळ होतो तर तेव्हा इंद्रधनुष्य वगैरे पाहायला मिळतं. तर साधारणतः कवींना ते सुचवायचं आहे की एवढं बरसण्यापेक्षा थोडंसं थांब आणि थोडीशी किरणं पण येऊ दे, जेणेकरून आम्हाला ते इंद्रधनु वगैरे पण पाहायला मिळेल किंवा ती पण किमया आम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचं कडवं असं म्हणते की कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणि तर शहारा तृणपर्णा. म्हणजेच काय की तुम्ही पाहिलं असेल की आपले जे मका आहे किंवा ज्वारी आहे तर त्यांच्यामध्ये कणीस भरतं, म्हणजे त्याच्यामध्ये दाणे भरले जातात. तर तेच त्यांना सांगायचं आहे की हा जो ऊन पावसाचा खेळ आहे, म्हणजे खूपच पाऊस पडत राहिला, अति पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली तरी पण ती सगळी जी काही दाणं आहेत, कणस आहेत तर ती टिकणार नाहीत. मग ते हेच सांगतात आषाढ घरांना की तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या, थोडंसं ऊन पावसांचा हा खेळ चालू राहू द्या. त्याच्यामुळे आमची जी पिकं आहेत तर ती अजून चांगली बहरतील, कारण पिकांना पाऊसही हवा आहे, ऊनही हवा आहे थोडंफार, तर त्याच्यामुळे ते अजून चांगली बहरतील. कणीस भरू दे जीवस दुधाने, म्हणजे या सत्वाने किंवा तिची दाणं आहे तर त्याच्याने हे कणीस आमचं भरून जाऊ दे आणि रोपाला कणीस धरू लागू दे. आणि त्या कोवळ्या दाण्यांमध्ये दूध साठलेलं आहे, म्हणजे जे काही सत्व आहे किंवा त्याच्या आतमधलं जे काय काय म्हणूया आपण ऍक्च्युली अन्न आहे तर ते त्याच्यामध्ये साठू दे. देठ फुलांचा अरळ मधाने, म्हणजे फुलं जे आहेत तर त्यांच्यामध्ये खूप सारा मध भरलेला आहे, मधाने भरपूर अशी ती फुलं आहेत तर त्याच्यामध्ये मध सुद्धा साठू दे किंवा साठले राहू दे. आणि अर्थात मध त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी कीटक येणार किंवा आसपास पक्षी येणार, तर साधारणतः सगळीकडेच कसं आहे, आनंदाचं वातावरण येणार आहे. कंठ खगांचा मधुगानाने, आणि अर्थातच मग मध असल्यामुळे किंवा त्या ठिकाणी छान सुगंध असल्यामुळेच तिथे पक्षी सुद्धा येतील, त्यांच्या मधून गाण्याने हे सगळं आसमंत बहरून जाईल किंवा सगळे आनंदी होईल आणि त्या आनंदामध्ये पक्षी सुद्धा गाणं म्हणतील. आणि त्या शहारा तृणपर्णा, आणि हे सगळं जे काही आनंदमय वातावरण आहे ते पाहून जे काही गवतपाते आहेत त्यांना पण शहारा येईल किंवा ते सुद्धा आनंदाने शहारून जातील, आनंदाने सळसळतील. तर अशा पद्धतीने या कडव्यामध्ये कवींनी साधारणतः एक आनंदी वातावरण जे आहे आसपासचं तर ते सांगितलेलं आहे. पुढे असं आहे की आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी, रत्न कळा उधळीत मध्यान्ही, न्हाऊत इंद्रवर्णात वना. म्हणजेच काय की आता अश्लेषा म्हणजे एक नक्षत्र आहे पावसाळ्यामध्ये पाहायला मिळणारं. तर आषाढ महिन्यामध्ये अश्लेषा नावाचं नक्षत्र येतं आणि अश्लेषामध्ये हे जे काही तुषार आहे, तुषार म्हणजे काय, पाण्याचे फवारे ज्याला आपण म्हणतो किंवा पाणी उडणं वगैरे जे आहे, तर हे जे तुषार आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणतः पाणी थोडंसं आपल्याला पाहायला मिळते, आसपास पसरलेलं पाहायला मिळते. भिवून पिसोळी थव्या थव्यांनी, आणि हे जे पाणी आहे आपले जे फुलपाखरं आहेत तर त्यांच्या अंगावरती हे जेव्हा असे तुषार उडतायत तर ते तुषार उडल्यानंतर ते एका हिऱ्याप्रमाणे चमकतायत. त्यांच्या अंगावर जे काही तुषार उडतायत, ही जी भिरभिरणारी फुलपाखरं आहेत त्यांच्या अंगावरती किंवा त्यांच्या पंखांवरती जे काही असे तुषार उडतायत तर त्या सगळ्यांमुळेच असं वाटते की ते हिरे आहेत. रत्नकळा उधळीत मध्यान्ही, आणि ते जेव्हा उडतात ते फुलपाखरं तेव्हा असं वाटतं की मध्यान्ही म्हणजे दुपारच्या वेळेस त्या रत्नकळा किंवा ते रत्न जे आहेत तर ते पसरलेले आहेत इकडे तिकडे, असं आपल्याला पाहायला मिळतं, ते रत्नांसारखं पाहायला मिळतं. न्हावत इंद्रवर्णात वना, आणि आषाढ घनाच्या या सगळ्या रंगांमध्ये, या सगळ्या इंद्रवर्णामध्ये ही सगळी वन जी आहे, जी सृष्टी आहे, जो संपूर्ण निसर्ग आहे तर तो न्हावून निघतो. जेव्हा ती पाणी जे आहे त्यांच्या पंखांवरचं ते खाली पडतं किंवा जेव्हा हलकीशी वृष्टी होते तेव्हा हे सगळं जे काही रान आहे, शेत आहे, सगळी सृष्टी जी आहे तर ती न्हावून निघते. त्यानंतर शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतात, काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मज इदूच त्यासवे, निरखित जलांतील विधुवदना. म्हणजेच काय की रात्रीची वेळ आहे, काळोख्याची वेळ आहे, काळोख्याची पीत आसवा म्हणजे ही जी काही सगळी दुःख वगैरे आहेत काळोखामधली, म्हणजे आपल्या मनामधला जो काही नकारात्मकपणा असेल तसंही आपण ह्याला
मानू शकतो किंवा जो काही आसपासचा अंधार आहे तो सगळा पिऊन टाकणं किंवा ते सगळं पचवणं यासाठी लाभदायक आहे. कारण ज्याप्रमाणे काळोखाचा अंधार आपण पचवतो किंवा मिट्ट काळोखामध्ये जे काही सगळं दुःख वगैरे आहे ते आपण पचवतो, त्यासोबतच आसपास जी काही पालवी आहेत त्यातून ही जी काही काजवे आहेत, काजवे सगळ्यांनी रात्री बघितले असतील, म्हणजे ते प्रकाशाचे किडे त्याला आपण म्हणू शकतो. तर हे जे काही काजवे आहेत तर ते लुकलुकतात किंवा ते प्रकाश घेऊन येतात. म्हणजे जेव्हा आपण निराशेमध्ये असू किंवा जेव्हा आपण काळोखाच्या दुःखामध्ये असू, तेव्हा ते काजवे ज्याप्रमाणे एक आशेचा किरण असल्याप्रमाणे येतात, तर त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे, की दुःखामध्ये आपल्याला कुठून तरी मधून एक आशेचा किरण दिसतो. तर त्याप्रमाणे त्यांना सांगायचं आहे. आणि तर त्या पालवीमधून जी काजवे आहेत तर ती उमलतात किंवा उमलू लागतात, आपल्याला आसपास पाहायला मिळतात. करू दे माझं हितगुज त्यासवे, आणि ती जी काही काजवे आहेत त्यांच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत, हितगुज करायचं आहे किंवा त्यांच्यासोबत मला बोलायचं आहे. निरखित जलांतील विधुवदना, म्हणजे त्यासोबतच तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आसपास पाणी असतं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला चंद्राचं प्रतिबिंब पाहायला मिळतं, चांदण्या पाण्यामध्ये त्यांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. तर ते जे काही पाण्यामधलं प्रतिबिंब आहे तर ते मला निरखायचं आहे किंवा त्याचा आनंद मला घ्यायचा आहे, त्याचा आस्वाद मला घ्यायचा आहे. रात्री हे जे काही प्रतिबिंब पाहायला मिळतात ते मला पाहायचं आहे. आणि हे सगळं सौंदर्य जे आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे किंवा तुझ्यामुळेच हे निर्माण झालेलं आहे. तूच या सौंदर्याचा खरा करता धरता आहेस किंवा तुझाच हा अधिकार आहे, त्याच्यामुळे तू ये आणि हे सगळं पहा, अशी विनंती कवी आषाढ मेघांना करतायत. तू थोडा वेळ याचा आस्वाद घ्यावास, तू इथे रमावस, थांबावस आणि तूही याचा आनंद घ्यावास, जे जे तू निर्माण केले त्याचा तू आनंद घ्यावास, असं कवी या ठिकाणी आषाढ मेघांना सांगतायत. तर अशा पद्धतीने आपण ही कविता पाहिली. आणि खरं तर ही कविता जेव्हा आपण पाहतोय तेव्हा आपण दरवर्षी पावसाचं वातावरण अनुभवतो, दरवर्षी आषाढ महिना येत असतो, दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, पण आपण तितकं निरखून त्याकडे नाही पाहत. आणि अर्थातच कवी जे आहेत तर त्या सगळ्या सौंदर्याला शब्दांमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने गोष्टी घडतात त्या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. मग ते शेतामधलं असू दे, पक्ष्यांचं असू दे, अगदी फुलपाखराचं असू दे किंवा रात्री आपले जे काजवे पाहायला मिळतात ते सगळ्यांचाच उल्लेख खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये कवींनी केलेला आहे. आणि मला आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असेल, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.